राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नमस्कार मित्र हो. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मनुष्य प्राण्याच्या मूलभूत गरजा, पण माणसानी आपल्या कुतूहलातून, ज्ञान मिळवण्याच्या वृत्तीतून, कल्पनेमधून आणि सौंदर्यदृष्टीतून या मूलभूत गरजांचं रूपांतर एका बाजूला शास्त्रामध्ये तर दुसऱ्या बाजूला कलेमध्ये असं केलं. वस्त्रांच्या दुनियेच्या बाबतीत सुद्धा एका बाजूला वेगवेगळे वनस्पतीज आणि प्राणीज तंतू, त्यातून निर्माण झालेली वस्त्र हे शास्त्र उदयाला येत होतं, तर दुसऱ्या बाजूला त्या वस्त्रांच्या असंख्य तऱ्हा, त्यांचे असंख्य उपयोग आणि सौंदर्यदृष्टीतून त्यांना मिळणारी निरनिराळी रूपं, यातून वस्त्रांची कला उदयाला येत होती. राजहंस प्रकाशनातर्फे याचा वेध घेणारं एक अतिशय अनवट पुस्तक प्रकाशित होतंय. त्या पुस्तकाचं नाव आहे वस्त्रगाथा, आणि या वस्त्रगाथेचे लेखक विनय नारकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत. वस्त्रगाथा या पुस्तकाचे लेखक विनय नारकर हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधतायत राजहंस प्रकाशनाचे संचालक संपादक डॉक्टर सदानंद बोरसे. नमस्कार विनयजी. नमस्कार सर. विनय नारकरांबरोबरच त्यांचे या क्षेत्रातले तरुण सहकारी मित्र पियुष जगताप हेही आज उपस्थित आहेत. पियुष, नमस्कार. नमस्कार सर. तुम्हा दोघांचंही या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजहंस प्रकाशनातर्फे मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. विनयजी, मला असं माहिती आहे की तुमचं औपचारिक शिक्षण हे BCom आणि LLM आहे, बरोबर आहे ना? होय होय. मग मला एक सांगा की हा औपचारिक शिक्षणाच्या दृष्टीने विधिज्ञ असलेला माणूस या वस्त्रज्ञ क्षेत्राकडे कसा काय वळला? तुम्ही वस्त्रज्ञ म्हणून कसे काय काम करायला लागलात? असं काही ठरवून झालेलं नव्हतं. मी मुंबईत एक वकील म्हणून, एक कॉर्पोरेट लॉयर म्हणून काम करत होतो. बरं. पण वस्त्रांची आवड होती. मी आणि माझी पत्नी जिथे फिरायला जाऊ तिथली वस्त्र शोधणे, तिथली वस्त्र खरेदी करणे, शक्य झालं तर विणकरांना भेटणे, अशा प्रकारचे आमचे सुट्टीचे प्रयोग असायचे. बरं. त्यातून मला वाटलं की आपल्यालाही एखादी साडी बनवता आली तर, कारण मला जशी साडी हिच्यासाठी घ्यायची असायची तशी साडी काही मिळायची नाही. म्हणजे कांचनमृगाच्या त्वचेपासून चोळी बनवण्याचा हट्ट जसा सीतेने रामाकडे केला होता, तसा तुमच्या पत्नीने तुमच्याकडे हट्ट केलेला दिसतोय की तुमच्या हातचीच साडी पाहिजे मला. हा थोडासा उलटा भाग आहे. माझा आग्रह जास्त असायचा की तू अशी साडी नेस. अरे वा. त्याच्यामध्येच कुठेतरी एक रचनाकार किंवा डिझायनर असावा, त्याच्यामुळे असं होत असावं. मग कधी सोलापुरातच काही विणकर आहेत असं समजलं होतं, कारण नॉर्मली सोलापूरच्या लोकांचा थेट विणकरांशी संपर्क येत नाही. पण काही गोष्टीमुळे माझा त्यांच्याशी संपर्क झाला आणि मी त्यांना विनंती केली की मला एक अशी साडी बनवून हवी आहे. सतत पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी साडी बनवली आणि ती पत्नीलाही आवडली आणि बाकीच्या मित्रमंडळी, नातेवाईकांनी फार आवडली. ते म्हणाले की तुम्ही आमच्यासाठी साड्या बनवा, असं त्या ऑर्डर्स यायला सुरुवात झाली. बरं. आणि त्यातून तुमचा हा अभ्यासाचा एका बाजूला आणि एका बाजूला छंद म्हणून असा प्रवास सुरू झाला. हो. मग काही दिवस अशा प्रकारे काम केल्यानंतर एका फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने माझी गाठ प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथय्या यांच्याशी झाली. त्या कार्यक्रमासाठी मी शाल डिझाईन केली होती, जी
त्यावेळेस त्यांना भेट दिली गेली. त्यांना ती अतिशय आवडली. त्यांनी विचारलं की ही कुठून घेतली आहे आणि कुठे मिळाली. त्यावेळेस तिथल्या ऑर्गनायझर्सनी माझी ओळख करून दिली आणि त्या म्हटल्या की मला तुझं सगळं कलेक्शन बघायचं आहे. मी म्हटलं माझं कलेक्शन वगैरे असं काही नाही आहे. ओळखीच्या लोकांमध्ये मी काही साड्या बनवून दिल्यात. ते म्हटल्या त्या सगळ्या साड्या घेऊन मला रात्री माझ्या हॉटेलवर भेटायला ये. भानू यथय्यांसारख्या ऑस्कर विजेत्या कलाकारांनी तुम्हाला ही अशी दाद द्यावी हे खरोखरच कौतुकास्पद आहे. हो, म्हणजे त्या फक्त निमित्तही नाही, माझी प्रेरणाही ठरल्या येणाऱ्या काळात. आणि त्यांना मी दाखवायला नेलं. त्यांना सगळेच डिझाईन्स फार आवडले आणि त्यातून त्यांनी एक मोठी ऑर्डर मला दिली. बर, जे फक्त कौतुक करून थांबल्या नाहीत आणि त्यांनी ती ऑर्डर घेऊन मला मुंबईला त्यांच्या स्टुडिओला बोलावलं आणि ती घेऊन मी गेलो. तिथं त्यांनी मला सर्वार्थाने पटवून द्यायचा प्रयत्न केला की तुझ्यामध्ये हे रचनाकाराचे गुण आहेत. वकिलीचं काही मला समजत नाही, पण तू या स्वतःतल्या रचनाकाराला जरा गांभीर्यानं घ्यावं असं म्हणून त्या मला प्रेरणा देत होत्या. बर. त्यानंतर मी वर्षभर काम करून एक कलेक्शन बनवलं आणि त्याचं मुंबईमध्ये प्रदर्शन केलं एका डिझाईन गॅलरीमध्ये. आणि ते प्रदर्शन खूप चांगल्या प्रकारे नावाजलं गेलं आणि ते प्रदर्शन झाल्याच्या दुसऱ्या महिन्यात मी माझी मुंबईतली नोकरी सोडून सोलापूरला आम्ही शिफ्ट झालो. म्हणजे वकिली बंद करून तुम्ही पूर्ण वेळ या वस्त्रकलेच्या प्रांतामध्ये शिरलात. होय. कायद्याचे धागे प्रत्येक घटनेच्या निमित्ताने उसवत बसण्यापेक्षा वस्त्राचे धागे हे एकात एक गुंफत नेणं आणि नक्षीदार काम करणं याला तुम्ही जास्त प्राधान्य दिलं. प्राधान्य दिलं मी, पण ते प्राक्तन होतं असं येत्या काळात सिद्ध होत गेलं. बर बर. मला वाटतं पियुष, तुम्ही फाईन आर्टमध्ये पदवी मिळवलेली आहे. तर तुमची आणि विनयजींची ओळख कशी झाली? म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे काय, या धाग्यांमध्ये अडकत कसे काय गेलात तुम्ही? आमची ओळख तशी फेसबुकवर झाली. म्हणजे फेसबुकवर मी विनयचं काम बघत होतो आणि मला ते वेगळं आहे ते जाणवत होतं खूप. तर मी त्याला एकदा मेसेज केला की मला तुमचं काम खूप आवडतं, बाकी मला काही ह्याच्यातलं ज्ञान नाहीये, पण तुमचं काम मला खूप आवडतं. तर त्याच्या 1 वर्षानंतर मला वाटतं विनयने रिप्लाय दिला की हो का असं. आणि मग त्याच दरम्यान विनयचं एक्झिबिशन होतं पुण्यामध्ये. तर तो म्हणला की तू मदतीला येशील का मला? तर मी तिथं मदतीला गेलो होतो त्याला. सो तेव्हा मी पहिल्यांदा हातमागावर विणलेलं वस्त्र बघितलं होतं. म्हणजे मला हातमाग काय हे पण माहीत नव्हतं. सो ते वस्त्र बघताना आणि सगळे ती नक्षी बघताना विनयनी बहुतेक तेव्हाच ओळखलं होतं की मला ह्याच्यातलं थोडीशी गती आहे. त्यामुळे काही महिन्यांनी विनयने मला विचारलं की तुला आवडेल का काम करायला? तो मी त्याला म्हणलं की मला ह्याच्यातलं काहीच कळत नाही. तो म्हणलं, मग आम्ही सगळी विणकरांची गावं फिरलो जिथे तो काम करतो आणि ते मला इतकं फॅसिनेटिंग वाटलं की म्हणलं हे काय किती सुंदर असतं हे सगळं. सो मी पुण्यातला जो काही जॉब करत होतो तो सोडून मी विनयला जॉईन केलं. तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं. अगदी. विनय, वस्त्रांच्या बाबतीत विचार केला तर जवळपास जगभर ही वस्त्र संस्कृती ही वेगवेगळ्या प्रकारे उन्नत झालेली अशी आपल्याला दिसते. वेगवेगळ्या मार्गांनी तिची वाटचाल झालेली आहे, विविधता आलेली आहे असंही आपल्याला दिसतं. पण तुम्ही जास्त भर दिला तो दख्खन पठाराचा पश्चिम भाग. तर या तुमच्या अभ्यासामागे किंवा असा भर देण्यामागे काही विशिष्ट कारण होतं का? म्हणजे त्या भागातली संस्कृती, त्या भागातल्या वस्त्रांच्या बाबतीतली वैशिष्ट्य याचा मोह तुम्हाला पडला आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावर जास्त भर दिला, असं काही झालं का? तशाच प्रकारे झालं, पण या प्रश्नाचं 2 अंगांनी उत्तर देता येतं. मी ज्या साड्या बनवत होतो
त्या प्रदर्शित करण्यासाठी भारतातल्या सगळ्या शहरांमधून फिरत होतो. वेगवेगळ्या शहरांमध्ये त्या साड्या दाखवल्या, लोकांनी नावाजल्या. पण जिथं जिथं त्या साड्या घेऊन जायचो तिथे प्रत्येक प्रांतातल्या, म्हणजे कर्नाटक असेल किंवा तामिळनाडू, उत्तर प्रदेश, अशा मोठ्या प्रांतातल्या तर झालंच, पण अगदी पूर्वोत्तर छोटी राज्य असतील किंवा काही आदिवासी प्रदेश असतील, अशा ठिकाणच्या वस्त्रांचंही प्रतिनिधित्व असायचं. त्यांचे स्टॉल असायचे, तिथले लोक असायचे जे वस्त्र घेऊन यायचे. पण मला महाराष्ट्रातनं कुणी दिसायचं नाही. बर. मला नेहमी प्रश्न पडायचा मग त्यावेळेस, कारण माझा तेव्हा काही परंपरेचा अभ्यास नव्हता, पण मला प्रश्न पडायचा की महाराष्ट्रातनं का दिसत नाहीये. क्वचित एखादा पैठण्यांचा स्टॉल दिसायचा, पण पैठण्यांचं जे रूप मला तिथं दिसायचं त्यातून ते असं हे काहीतरी पारंपरिक असेल असं काही वाटायचं नाही. मग मी विचार केला की महाराष्ट्रात खरंच काय वस्त्र होती, काय साड्या बनायच्या, हे आपण थोडंसं जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. मग त्या अनुषंगाने हळूहळू मी जसं जमेल तसा अभ्यास केला. विणकरांना भेटत गेलो, आणखी ज्यांना काही ज्ञान असण्याची शक्यता आहे अशा लोकांना भेटलो. काही वृद्ध महिला ज्या पारंपरिक साडी नेसलेल्या दिसायच्या, ज्या माझ्या क्लायंट्स असायच्या, त्यांना काही विचारायचो, त्यांच्याकडनं काही जाणून घ्यायचा प्रयत्न करायचो. आणि मग साहित्य शोधलं. मग थोडं थोडं लक्षात आलं की महाराष्ट्रात कुठे कुठे साड्या बनायच्या, काय काय प्रकारच्या साड्या बनायच्या, आणि ह्या साड्या बनायच्या आणि त्या नष्ट झाल्या हे मात्र मला दिसत होतं. त्याची कारणं अशी सहज सापडण्यासारखी नव्हती. पण तिथे मला वाटलं की नाही, आपल्याला महाराष्ट्रातलंही काहीतरी बनवलं पाहिजे. समकालीन रचना आपण करतो त्या तर केल्याच पाहिजेत, पण सोबत पारंपरिकही काहीतरी केलं पाहिजे जे आपल्या भागाशी संबंधित असेल. आणि हे करताना मला असं जाणवत गेलं की महाराष्ट्र आणि पश्चिम दख्खन भाग ह्या दोन्हीमध्ये एकाच प्रकारच्या रचना आहेत, बरीच साधर्म्य आहेत, आणि ते मला जास्तीत जास्त भावत गेलं. मी या भागातला असल्यामुळेच ते होतं का त्या रचनांमध्ये इतकी ताकद होती की जे माझं मन व्यापून टाकलं त्या रचनांनी, हे नक्की सांगता येणं अवघड आहे. तरीही मी आज ज्या काही मी अभ्यास केलाय त्याच्याने सांगू शकतो की ह्या भागातल्या रचना ह्या आता आधुनिक काळात ज्या मिनिमलिझमला इतकं मोठं स्थान मिळालंय, त्या उपजतच रचना तशा मिनिमलिझमच्या अंगाकडे झुकणाऱ्या आहेत, आणि त्यांच्यामध्ये समकालीनत्व दाखवण्याचीही पोटेन्शियल आहे असं मला जाणवत गेलं. त्याच्यामुळे त्या रचनांकडे वरचेवर जास्तीत जास्त मी आकृष्ट होत गेलो. अच्छा विनयजी, तुमचा या क्षेत्रातला वस्त्राच्या निर्मितीचा अभ्यास हा तर प्रचंड आहेच, तुमचा अनुभवही अतिशय सखोल आहे. पण त्या जोडीलाच तुम्ही या वस्त्रांच्या संदर्भात साहित्याचा जो व्यासंग केलेला आहे तोही अतिशय गाढ आहे. विशेषतः या सगळ्या अभ्यासात तुम्ही त्या दोन्हीची जोड जी निर्माण केलेली आहे त्याचा तुमच्या लेखनातही प्रतिबिंब दिसून येतं, परिणाम दिसून येतो. लोकसत्तामध्ये तुमचं जे सदर झालं सुरू, त्या सदराच्या बाबतीत त्याची सुरुवात कशी झाली? म्हणजे वस्त्रनिर्मितीचं काम एका बाजूला चालू असतानाच तुम्ही कलमकारीकडे कसे वळलात? एक योग असावा. मी पारंपरिक रचनांचा अभ्यास करायचो आणि मग कालांतराने पारंपरिक रचना असलेलं एक कलेक्शन सादर केलं साड्यांचं, आणि त्यावेळेस त्या साड्यांचे फोटो समाज माध्यमांवर दाखवताना त्याबद्दलची थोडक्यात माहिती पण लिहायचो, जेणेकरून त्याची पार्श्वभूमी समजावी आणि त्याबद्दल थोडा अभ्यास लोकांमध्ये व्हावा, त्याच्याबद्दलची जाणकारी यावी आणि त्या रचनांचं महत्त्व समजावं, हा त्याचा दृष्टिकोन होता. हे लिखाणही माध्यमांवर खूप लोकप्रिय होत होतं, लोकांना आवडायचं आणि ते मला त्याबाबत येऊन सांगायचे सुद्धा. असंच कुणाच्या माध्यमातून ते लोकसत्तापर्यंत पोहोचलं, समाज माध्यमातील मित्रांद्वारे, आणि लोकसत्तांनी मग मला विचारलं की तुम्ही याच्याबद्दल एक सदर लिहू शकाल का. थोडं ते फॅशनच्या अंगाने असू शकत होतं, असा थोडं सुरुवातीचा त्यांचा तो
कल होता. पण मी म्हटलं फॅशनच्या अंगाने नाही, पण वस्त्रांच्या इतिहासाच्या अंगाने आणि त्यांच्या रचनांच्या आधारे असं काहीतरी मी लिहिता येतंय का ते पाहतो, कारण मला लिहिण्याचा अजिबातच असा अनुभव नाहीये. त्यांनी तरीही मला संधी द्यायचं ठरवलं आणि हळूहळू लिखाण करत गेलो, जे वरचेवर लोकांना आवडत गेलं, त्यामुळं त्यात सातत्य राहिलं. अभ्यासोनी प्रकटावे आणि हे तो प्रचितीचे बोलणे, या दोन्ही उक्ती या विनयजींनी आपल्या कामातून आणि आपल्या लेखांमधून अतिशय सार्थ केलेल्या आहेत. लोकसत्ताच्या सदरामधनं तुम्हाला वेगवेगळ्या पातळीवर प्रतिसादही प्रचंड मिळालेला आहे. त्याच्यातल्या एखाद दुसऱ्या काही आठवणी तुमच्या मनामध्ये रुंजी घालणाऱ्या? खरंय, म्हणजे एक रचनाकार म्हणून मी वेगवेगळ्या ठिकाणी जायचो तेव्हा अर्थात तिथल्या लोकांशी ओळखी व्हायच्या, जे माझे क्लायंट्स बनायचे त्यांच्याशी सुद्धा मैत्री व्हायची आणि खूप छान अनुभव होता. पण लिखाण सुरू झाल्यानंतर ज्या प्रकारे माझा लोकांशी संपर्क व्हायला लागला आणि ज्या प्रकारचे मी लोकांशी जोडलं जायला लागलो त्याच्यामध्ये खूप फरक होता. मी माझ्या प्रदर्शनाच्या निमित्ताने शहरांमध्ये गेलं की तिथले वाचक मला येऊन भेटायचे आणि लिखाण आवडले म्हणून सांगायचे. हे काहीतरी फार नवीन होतं माझ्यासाठी आणि जे खूप एक मला प्रोत्साहन देणारं होतं. त्याच्यामध्ये एक अनुभव सांगण्यासारखा असा आहे की एक मुंबईमध्ये एक माझ्या वाचक होत्या, त्यांनी एक साडी घेऊन आल्या. त्यांच्याकडे ती होती खडीची चंद्रकळा. माझे चंद्रकळेवरचे लेख वाचून त्या एक साडी घेऊन आल्या आणि त्या म्हटल्या, तुम्ही जे खडीच्या चंद्रकळेबद्दल लिहिलंय तीच ही आहे का बघा. बरं. आणि ती खरोखरच खडीची चंद्रकळा होती. त्या म्हटल्या, मी ही माझ्या घरी काम करणाऱ्या माझ्या मदतनीसाला मी काही महिन्यांपूर्वी साडी दिली होती, जुनी झाली म्हणून, पण तुमचा लेख वाचल्यानंतर तिच्याकडनं परत मागवली. अच्छा. आणि ही तुम्हाला दाखवायला आणली आहे की ही तीच आहे का. आणि मला खूप आनंद झाला अर्थात ती साडी बघून. त्यांनी ती मला साडी भेट दिली. त्या मला म्हटल्या, तुम्ही ही साडी घ्या, मी त्या मदतनीसाला याच्या बदल्यात 3-4 नवीन साड्या घेऊन देते. त्यामुळे आमच्याकडे आता संग्रहामध्ये ती खडीची चंद्रकळा आहे. अरे वा. आणि दुसऱ्या अतिशय चांगला स्नेहबंध आमच्याशी जमून आला तो म्हणजे पुण्यातीलच एक खूप ज्येष्ठ अभ्यासिका आहेत आणि त्यांचा एक कलेचा संग्रह खूप अनोखा आहे, अशा निलिमाताई इनामदार, ज्यांचा आमच्याशी खूप चांगला स्नेहबंध जुळून आला. त्या प्रत्येक लेखावर आपली प्रतिक्रिया द्यायच्या आणि खूप मर्म असलेलं असं काहीतरी बोलायच्या. आणि त्यांच्याकडेही खूप छान माहितीचा संग्रह होता जो माझ्यापाशी तो नेहमी खुला करायच्या. त्यातून मला त्यांनी काही ओव्या दिल्या, त्या विदर्भातल्या आहेत मूळच्या. त्यांनी त्या ओव्या दिल्या. त्या ओव्यांमधून मला जोठ हा शब्द समजला. या शब्दाचा मागोवा घेत आम्ही विदर्भातील एक अतिशय संपन्न वस्त्र साड्याची परंपरा होती तिथे पोहोचलो आणि ती साडी प्रत्यक्ष पुन्हा बनवू शकलो. हे या लोकसत्तामधील लेखनाचंच फलित होतं. विनयजी, लोकसत्तामध्ये तुमच्या सदराला उदंड प्रतिसाद मिळाला, यात वादच नाही. पण किती झालं तरी वर्तमानपत्री लिखाणाला शब्दांची एक मर्यादा असते. त्यामुळे या पुस्तकाच्या लेखनाकडे तुम्ही वळलात म्हणजे तुम्ही तुमचा पट विणण्यासाठी अधिक मोठ्या मागाचा वापर केलात असं म्हणायला हरकत नाही. नेमकी ही बदलाची प्रक्रिया कशी काय होती? खरंय सर, याचं पुस्तक करण्यासाठी मूळ कारणीभूत हीच गोष्ट होती की लिखाण तर केलं, त्याला प्रतिसाद मिळाला, पण त्या लिखाणाच्या निमित्ताने उत्तरं मिळण्याऐवजी प्रश्न जास्त पडले. आणि त्या प्रश्नांचा वेध घेण्यासाठी सखोल अभ्यास करणं गरजेचं होतं, जे करत काही मधली 2-3 वर्ष गेली आणि मग त्याचं पुस्तक येत येत आजचा दिवस उजाडला. अच्छा. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये म्हणजे लिखाणामध्ये पण आणि बाकीच्या गोष्टींमध्ये अनेकांचं सहकार्य मिळालंय असं तुम्ही उल्लेख केलेला आहे, तर त्याबद्दल काही सांगू शकाल? होय. पुस्तक
जे काही माझ्या पद्धतीने, मला काही तो अनुभव नव्हता, पण सगळे लेख जोडून जी माहिती आणि जे काही लिहायचं होतं ते लिहिलं आणि त्याचा पहिला ड्राफ्ट मी माधुरीताई पुरंदरेंकडे घेऊन गेलो. अरे वा, त्यांनी योग्य व्यक्तीच्या हातात तुम्ही दिलं. होय, म्हणजे त्यांचा स्पर्श होणं हा या पुस्तकासंबंधातला एक मोलाचा योग आहे. त्यांनी ज्या प्रकारे ते पुस्तक समजून घेतलं, ज्या प्रकारे ते वाचनीय होण्यासाठी मदत केली, जिथे गरजेचं आहे तितकंच बोलणं, जिथे जरा जरी जास्त वाटलं तरी ते वगळायला लावणं, हा त्यांचाच स्वभाव त्यांनी मला एका प्रकारे शिकायला लावला असं आपण या संदर्भात म्हणू शकतो. याच्या पुढे जाऊन त्यांनी काय असायला पाहिजे होतं अशा काही बाबी सांगितल्या ज्या माझ्याकडून सुटून राहिल्या होत्या. त्या मला लिहायला लावल्या आणि काही भागाचं पुनर्लेखनही करायला लावलं. माधुरीताईंनी अतिशय निगुतीनं संपादन केलेलं आहे या पुस्तकाचं. ते त्याच्या पानापानावर आणि ओळी ओळीतनं जाणवतं. त्यांचा सहभाग फार मोलाचा आणि महत्वाचा आहे याच्यामध्ये. या पुस्तकाच्या देखणेपणामध्ये अतिशय मोलाची भर टाकणारी एक गोष्ट म्हणजे या पुस्तकातली चित्र. हो, ही चित्र म्हणजे हा एक स्वतंत्र विषयही होऊ शकतो, पण ती सगळी चित्र या पुस्तकाचा भाग आहेत याच्यासारखा आनंद नाही दुसरा. कारण आम्ही लेखांमध्ये काही इलस्ट्रेशन्स बनवून दिली होती आणि तशाच प्रकारे करावं असा विचार होता. पण एका क्षणाला मला असं वाटलं की आपण पुस्तकामध्ये एका वस्त्र प्रकाराबद्दल असं बोलत नाही आहोत फक्त, की वस्त्र संस्कृतीबद्दल बोलतोय. तर मग ही इलिस्ट्रेशन्स एखादी साडी दाखवणारी किंवा वस्त्र प्रकार दाखवणारी ती तोकडी वाटतील असं वाटायला लागलं. मग त्याचं काय करावं, तर आपण एक चित्र असं काढावं की ज्याच्यामध्ये त्या वस्त्र संबंधी अन्य बाबी येतील, ज्याच्याने आपल्या संस्कृतीचं दर्शन घडेल. आणि ते कुठल्या शैलीने घडणार, तर अर्थात मराठा शैलीने. बरोबर. अतिशय सुंदर अशी आपल्याकडची ही शैली होती. त्याच्यात बऱ्याच कारणांनी काम थांबलं. मग तिथून आम्ही सुरू करण्याचा विचार केला आणि मराठा शैलीमधील ही चित्र पूर्ण केली, जे आमच्या स्टुडिओमध्येच झाली. सोलापुरातल्या मीनाक्षी रामपुरे, विनायक आणि आणखी तरुण काही चित्रकार आहेत, त्यांच्या सहभागाने ही चित्र साकारली गेली. अतिशय सुरेख चित्र आहेत. ती संशोधन पूर्ण केलेली चित्र आहेत. त्याच्यामधले दाखवलेले बारकावे असतील, दागिन्यांचे वस्त्रांचे तर आहेतच, दागिन्यांचे बारकावे किंवा वास्तुशैलीतले बारकावे, काही वस्तू रोजच्या वापरातल्या वस्तूंचे बारकावे, हे सगळे वास्तवदर्शी असावेत याकडे आमचा कल होता. रंगरेषा आणि डिटेलिंग या सगळ्याच दृष्टीने ही चित्र खरोखरच अतिशय सुंदर अशी त्या चित्रकारांनी निर्माण केलेली आहेत. मला वाटतं आत्ता मुंबईला एक प्रदर्शन पण तुम्ही भरवलेले आहे आणि त्या प्रदर्शनामध्ये या चित्रांची मांडणी पण केलेली आहे ना? होय, ही चित्र प्रत्यक्ष पाहायला मिळावीत सगळ्यांना म्हणून मुंबईतल्या आर्ट गॅलरीमध्ये आम्ही ही चित्रांचं प्रदर्शन लावलंय. आणि फक्त चित्रांचं नाही, त्या चित्रांमध्ये नेसलेल्या साड्याही प्रत्यक्षात आम्ही बनवून त्यांचंही जोडीने प्रदर्शन लावलंय. वस्त्र संस्कृतीची पुन्हा ओळख व्हावी या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. हे प्रदर्शन मुंबईमध्ये कुठे आणि किती काळामध्ये आहे? मुंबईत गिरगावातल्या खोताची वाडी या हेरिटेज भागामध्ये गॅलरी 47 इथं हे 10 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन चालू असणार आहे. अरे वा. विनयजी, तुम्ही या वस्त्र निर्मितीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गेलेला आहात, अनेक विणकरांच्या तुमच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. त्या सगळ्याचा मागोवा तुम्ही या पुस्तकात घेतलेला आहेच. पण या पुस्तकाचं दुसरं एक अतिशय बलस्थान मला वाटतं ते म्हणजे या वस्त्र संस्कृतीच्या आधारे तुम्ही साहित्याचा जो मागोवा घेतलेला आहे ते मला या पुस्तकाचं खूप मोठं वैशिष्ट्य वाटतं. म्हणजे अगदी महानुभाव पंथीयांच्या साहित्यापासून ते ज्ञानेश्वरांची संत मांदियाळी असेल किंवा महिपतीबुवा ताहिराबादकरांच्या साहित्याचा भाग असेल, जिव्हेश्वर साळी महात्म्यासारखं पारंपरिक साहित्य असेल,
अशा सगळ्या साहित्यातून तुम्ही या वस्त्रसंस्कृतीचा अत्यंत डोळस मागोवा घेतलेला आहे. या सगळ्याचा अभ्यास हा तुम्ही कशा प्रकारे केलात, त्याचा मागोवा कसा घेतलात? काही ओव्या माझ्या वाचनात आल्या होत्या. तो वस्त्रांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून नाही, नेहमीच्या वाचनामध्ये आल्या होत्या, ज्या चंद्रकळा या साडीबद्दलच्या होत्या. काळी चंद्रकळा आणि जसे रात्रीचे गगन म्हणा किंवा काळी चंद्रकळा ठेवून ठेवून नेसावी, अशा काही ओव्या कुठेतरी माझ्या वाचनात आल्या. आणि तेव्हा मला लक्षात आलं की ह्या साडीबद्दलच्या आहेत आणि चंद्रकळा अशी साडी ऐकून होतो, पण ह्या साडीबद्दल काहीतरी सांगतायत. ते वाचताना माझे कान टवकारले. मी म्हटलं थोडी माहिती इथं काहीतरी मिळू शकते, कारण त्या दरम्यानच मी मराठी परंपरा, साड्यांच्या परंपरा, वस्त्रांच्या परंपरा जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो. त्यावेळेस ह्या ओव्या माझ्या सहज वाचण्यात आल्या आणि त्यातून थोडीशी हिंट घेऊन मी आणखी लोकरचना म्हणा, ओव्या अशा शोधायचा प्रयत्न केला. त्या लोकसाहित्य शोधण्याच्या प्रवासामध्ये मला काही गोष्टी सापडत गेल्या. एकातून दुसरी गोष्ट सापडली. लोकसाहित्याकडून मग अभंग साहित्य बघितलं, अभंग संतांचं साहित्य, त्याच्यामध्येही काही उल्लेख सापडले. त्याच्याबद्दल्या उल्लेखात तो प्रतिमा म्हणून जास्त तो वापर केलेला गेलेला आहे. त्याच्यामध्ये तर तशा अंगाने वस्त्रांची माहिती मिळत होती की प्रतिमा, कुठलं वस्त्र म्हणजे आपल्या मनात त्याची काय प्रतिमा आहे, संतांनी ते कसं वापरलेलं आहे. जसं लोकसाहित्यामध्ये स्त्रियांच्या भावविश्वाचा भाग कशा होत्या काही साड्या, हे कळत होतं. तसं त्यांचा वेगळा अर्थ काय असू शकतो. जसं नामदेवांनी एका त्यांच्या रचनेमध्ये म्हटलेलं आहे की मला पाटोळ्याचा काही उपयोग नाही आहे, म्हणजे रेशमी वस्त्राचा उपयोग नाही आहे, मला रक्षण करण्यासाठी ही घोंगडीच पाहिजे. मग म्हणजे इथे त्यांना सांगायचं काहीतरी वेगळं आहे, पण त्यांनी आधार घेतलाय पाटोळा आणि घोंगडी या पारंपरिक वस्त्रांचा. तर त्या अर्थाच्या छटांनी सुद्धा मी माहिती घेत गेलो. महानुभाव पंथीयांनी तर आपल्याला माहिती आहे की किती सूक्ष्मपणे त्यांच्या त्यावेळेच्या गोष्टी लिहून ठेवल्यात. लीळाचरित्र असेल, महदंबेचं साहित्य असेल आणि बाकीचं वच्छहरण, अशामधून खूप सारे वस्त्रसंदर्भ येतात, त्यावेळेच्या प्रथा येतात आणि असं एका मागं एक काहीतरी संदर्भ सापडत गेले. मग जास्त सजगपणे मी त्याच्याबद्दल संशोधन करायला घेतलं. इथे माझ्या म्हणजे लॉयर असण्याचा मला फार उपयोग झाला. मी बँगलोरच्या लॉ स्कूलमध्ये असताना आम्हाला लिगल रिसर्च हा एक महत्त्वाचा टॉपिक होता. रिसर्च मेथडॉलॉजी शिकवली जायची, त्याच्याबद्दल सेमिनार्स द्यावे लागायचे, पेपर्स लिहावे लागायचे. त्याच्यामुळे एक अतिशय शिस्तबद्ध संशोधनाची सवय आम्हाला लावून घेतलेली होती, कारण तिथं 3 महिन्यातून आम्हाला 3 पेपर लिहावे लागायचे. त्या सवयीचा, त्या शिस्तीचा मला या सगळ्या पुस्तक हे तेव्हा अर्थातच डोक्यात नव्हतं. लोकसत्ताच्या लिखाणासाठी किंवा वस्त्रांच्या संशोधनासाठी फार उपयोग होत गेला. त्याच्यामुळे कमी वेळेमध्ये जास्त वाचन कसं करायचं हेही त्याचा एक भाग असतो, ते मला जमत होतं. त्याच्यामुळे मग वेगवेगळे ग्रंथालय शोधणं असू देत, जिथे लागतील तितकी पुस्तकं मी लगेच मागवून घेत होतो. काही अभ्यास करणाऱ्या संस्था आहेत, विदर्भातल्या आहेत, पुण्यातल्या आहेत, औरंगाबादच्या आहेत, त्या ठिकाणी जाणं, हे एकामागे एक ते करत गेलो आणि तसे संदर्भ मिळत गेले. याचं महत्वाचं कारण म्हणजे मराठी साहित्य हे अशा वस्त्रांच्या संदर्भाने अतिशय संपन्न आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ते सहज सापडतही गेलं. खरं. विनयजी, या संपूर्ण लिखाणामध्ये सर्वात जास्त वेळेला ज्याचा उल्लेख आलेला आहे तो प्रसंग म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग. अनेक कवींनी आपल्या काव्यामध्ये, आपल्या साहित्यामध्ये हा प्रसंग हा अतिशय मनोवेधकपणे वर्णिलेला आहे आणि या प्रसंगाच्या निमित्ताने बहुतेकांनी साड्यांच्या पोत असेल, रंग असेल, वेगवेगळ्या प्रकारांची वर्णनं ही आपल्या साहित्यामध्ये केलेली आहेत. या सगळ्याचा मागोवा हा नेमका तुम्ही कसा घेतलात? द्रौपदी वस्त्रहरण हा मराठी काव्यामध्ये, हा भाग मराठी काव्यामध्ये ज्या प्रकारे येतो तो अतिशय विलक्षण असा आहे. कारण महाभारत सांगत असताना मराठी कवी
जेव्हा या प्रसंगापाशी येतात, हा किती जरी माणूस कुठल्याही मनस्थितीत असू, द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगापासून तो उद्विग्न करणारा प्रसंग आहे, आपली मनाची चलबिचल करणारा प्रसंग आहे. त्या क्षणी मराठी कवींना वाटतं की आपण इथे काहीतरी त्यांच्या मनाचं विरेचन केलं पाहिजे. म्हणून तिथून ते काव्य असं वळण घेतं की कृष्ण द्रौपदी जे वस्त्र पुरवतो, ज्या साड्या पुरवतो, त्या वस्त्रांचं, त्या साड्यांचं वर्णन कवी सुरू करतो. ही पूर्ण कवी कल्पना मराठी कवींची एक खासियत म्हणावी अशी आहे, ज्याची सुरुवात 14व्या शतकातील नामा पाठक या कवीने केली. आणि आपल्याला दिसतं की असं की गेल्या शतकापर्यंत ही परंपरा सुरू होती. त्याच्यानंतर त्या काव्याला विशेष वेगळ्या पातळीवर नेलं पैठणच्या मुक्तेश्वर कवींनी, जे संत एकनाथांचे नातू होते. या सगळ्या प्रसंगांमधून त्यांनी ज्या साड्यांची नावं सांगितली आहेत, रंगांची नावं सांगितली आहेत, रचनांची नावं सांगितली आहेत, पोतांची नावं सांगितली आहेत, ते अप्रत्यक्ष दस्तऐवजीकरण साध्य करणारे आहेत. अर्थात त्यांचा उद्देश तसा नव्हता, पण आपल्याला कळतं 14व्या शतकात महाराष्ट्रात काय साड्या होत्या. गर्भसुती साडी जी आम्ही काही वर्षांपूर्वी बनवली, त्याचा उल्लेख आपल्याला ह्या नामापाठकांच्या कवितेतून कळतो. आणि ह्या कवींचं खरंच एका प्रकारे ऋण आहे, जे आपल्यावर नेहमी राहील वस्त्रांच्या अंगानी. आणि त्यामुळे या प्रकरणाच्या सोबतीला दिलेलं चित्र आम्ही ती नामपाठकांची कविताच कॅलिग्राफिकली लिहून त्याच्यावर कृष्ण आणि द्रौपदीचं चित्र असं छोटंसं केलेलं आहे. हे एक त्या सगळ्या कवींना दिलेली ही मानवंदना आहे. खरंय. संत साहित्य असेल किंवा लोकसाहित्य असेल, एका परीने अशा सगळ्या साहित्यातनं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यावेळच्या जनजीवनाचं प्रतिबिंब हे आपल्याला दिसत असतं. आणि त्यामुळे त्या सगळ्या वर्णनांमध्ये ज्या साड्यांची वर्णनं केलेली आहेत त्या त्या काळी अस्तित्वात असणार, त्याशिवाय ते संदर्भ आले नसते. खरंय. आज त्या साड्यांची काय परिस्थिती आहे? मी जसं कारण तुमच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर त्या साड्यांचे इतके प्रकार आपल्याला दिसून येतात की आजची त्याची परिस्थिती जाणून घेणं हे खरोखरच आपल्याला वेगळ्या कुठल्या तरी पातळीवरच्या गोष्टी जाणून घेण्यासारखं आहे. आजची परिस्थिती बघता खूप दुःख देणारं चित्र तयार झालेलं आहे. काही जुने प्रकार आता प्रत्यक्ष काही बनत नाहीत. पैठणी जी बनते ती पूर्णपणे आधुनिक प्रकारची पैठणी आहे. काहीच अगदी मोजके प्रयोग पारंपरिक पैठणी बनवायचे होत असतात, पण त्याचं त्या प्रकारचं रेशीम किंवा तेव्हाची कला ही सगळी अस्तंगत झाल्यामुळे तसं रूप आपल्याला साध्य करता येत नाही. विदर्भामध्ये काही विणकर जुन्या पद्धतीने काम करतात, तरी सुद्धा त्या कामामध्ये खूप बदल झालेला आहे. त्याच्यामुळे आपलं वस्त्रवैभव हे इतकं होतं याच्यावर आपल्या स्वतःचा विश्वास बसणं कठीण आहे, अशी परिस्थिती एकंदर महाराष्ट्रात आहे. मला असं वाटतंय की तुमच्या या अभ्यासातून आणि तुमच्या या क्षेत्रातल्या कामामधून या सगळ्या क्षेत्राला आणि एकूणातच आपल्याकडच्या वस्त्रसंस्कृतीला पुन्हा एकदा उजाळा मिळेल. तुम्ही आत्ता ज्या साड्यांचा उल्लेख करताय की ज्या अस्तंगत झालेल्या आहेत, त्या पुन्हा एकदा त्यांच्या पूर्ववैभवानिशी आपल्यासमोर सादर होतील अशी आपण आशा करूया. हो सर. विनयजी, मला एक उत्सुकता आहे. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने या साड्यांच्या पुनर्निर्मितीसाठी काही प्रयत्न हे ठिकठिकाणी चालू आहेत. असे कोणी व्यक्ती किंवा संस्था अशा प्रयत्नांमध्ये अग्रेसर आहेत? नव्या प्रकारे जुन्या साड्यांची रचना यामध्ये आम्ही स्वतः काम करतो. आणि जुन्या वस्त्रांचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी आपल्याला पुण्यातच जे झपूर्झा संग्रहालय आहे, तिथे आपल्याला अगणित जुन्या पैठण्या आणि बाकीच्या साड्या आणि काही वस्त्र हे
अजित काका गाडगिळांनी उपलब्ध करून दिलेलं अतिशय संपन्न वारसा दाखवणारं एक संग्रहालय आहे. अरे वा. त्यांचा आपल्या पुस्तकासाठी सुद्धा हातभार लागलेला आहे, हे सुद्धा इथे सांगणं महत्त्वाचं आहे. तर त्या झपूर्झामध्ये मी क्युरेटर म्हणून काम करतो. तर तिथे ही अनेक प्रकारची वस्त्र आहेत, सर्वांना बघण्यासाठी खुली आहेत. तर ज्यांना रस आहे की जुन्या प्रकारच्या साड्या बनवायच्या आहेत त्यांनी अवश्य येऊन हे दालन बघावं, साड्या अभ्यासाव्यात आणि आपल्या महाराष्ट्राच्या जे वस्त्रवैभव होतं ते पुन्हा आणण्यासाठी प्रयत्नांमध्ये आपला वाटा घ्यावा अशी आमची खूप इच्छा आहे. पुण्याबाहेर अशी कुठे केंद्र आहेत? पुण्याबाहेर म्हणजे एकूण महाराष्ट्राबाहेर बरेच प्रयोग होत आहेत की जुन्या प्रकारच्या साड्या पुन्हा बनवण्यासाठी भारतातल्या जवळपास प्रत्येक ठिकाणी सध्या प्रयोग होत आहेत. मला असं वाटतं की या पुस्तकाच्या लिखाणाच्या बाबतीत तुम्हाला एका बाजूला वस्त्रांच्या अभ्यासाबद्दलची आणि दुसऱ्या बाजूला साहित्याच्या अभ्यासाबद्दलची अशी डबल PhD एकदम द्यायला पाहिजे. या अतिशय देखण्या पुस्तकाच्या रूपाने राजहंसच्या दालनामध्ये एक अतिशय मोलाची भर पडलेली आहे आणि त्यासाठी राजहंस प्रकाशन तुमचा आभारी आहेच, पण त्याच्या जोडीलाच सर्व क्षेत्रातले मराठी संस्कृतीबद्दलचे, वस्त्र संस्कृतीबद्दलचे जे अभ्यासक असतील, जे रसिक असतील, तेही या लिखाणाबद्दल आणि या वस्त्रगाथेबद्दल तुमचे ऋणी राहतील याची मला खात्री आहे. वस्त्रगाथा या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा रिलेटिव्हजने नक्की शेअर करा. राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड स्क्रिप्टची 2024ची प्रस्तुती आहे.